आणि हे असं आहे ना, आम्ही पहिल्यांदाच बनवतोय माशांची पोपटी. आणि इतके भारी दिसतात ना, मोठे मोठे होते मासे. आणि आता ह्याच्यावरती चिकन ठेवायचंय बघा. पहिल्यांदाच आपण असं करतोय ना. ते चिकन पोपटी आणि त्याच्यानंतर आहे ना आता मासे पोपटी सुद्धा ठेवून घ्यायची. चिकन तर एकदमच भारी शिजलंय. मासे बघा किती भारी दिसतात, कडक कडक झाल्यात मस्त. आता आहे ना 5:30 वाजल्यात आणि छाया आणि मी आलोय नदीवरती. हे बघा झाले आता उतरायची तयारी. आता उतरतो इतक्यातच पाण्यामध्ये. आणि टूप पण घेतले बघा फुगून. इथं आहे ना एवढ्या जागेमध्ये जाळे लावायच्यात आणि आजच्याला बनवायची माशांची पोपटी आणि चिकन पोपटी. तर 2 पोपट्या बनवायच्यात. तर मजा येणार आहे आजच्याला. फक्त मासे भेटायला पाहिजे. एवढ्या जागेमध्ये ना जाळे लावणार आहे. आणि घरनं येतात रोहिदास, आई, पिंकी, शालू सगळेजण येतात घरनं. रोहिदास आहे ना चिकन आणायला गेले दुसऱ्या बाजूला. तो येईन आता इतक्यातच. पप्पांनी जाळे लावल्यात. आता गुत्त्यात मासे, जाळ्यांना अडकल्यात मासे. आजी आणि दादा आल्यात आता. आजी दुसरी आणि मम्मी दुसरी, दीदी आणि अनुष्का आजी. तर आलो आता बाहेर मी पण पाण्यातनं. आणि मासे पण भेटल्यात. जवळजवळ आहे ना 2 किलो तर मासे भेटल्यात. आणि रोहिदास आणि शालू गेला चिकन आणायला. आणि ह्या साईडला बघा सगळे आल्यात आता फॅमिलीच. आणि तिकडे पिंकी पण गेली सरपण आणायला. हे बघा इतके जण आहे आम्ही. आणि अजून सुद्धा येते एखाद्या वेळेस. तुम्हाला दाखवते आता. आता पूर्ण आहे ना अंधारच पाडणार आहे नदीवरतीच. आणि घरं काही जास्त लांब नाही, जवळच आहेत. त्याच्यामुळे नाही इथून काहीच टेन्शन नाही. बघा तिकडे बिल्डिंग दिसतच असन, तिथं घर आहेत आमची. तर आता इथंच आहे ना माशांची पोपटी आणि चिकन पोपटी बनवायची. तर बघू आता. मासे तर पकडून ठेवल्यात. हे बघा इथं कडेला पण आणल्यात मी. इथे एकदम शेजारीच. हे बघा असंच ठेवून दिलंय रातपाळीलाच. आणि मग बघू सकाळी येऊन काढता येईन ते जाळं. आता चिकन घेऊन आणि सर्व सामान घेऊन चाललोय नदीवरती पोपटी बनवायला आज. हे बघा मासे पण घेतल्यात काढून आता. हे इतके मासे आहेत, तुम्हाला दाखवतो आता खाली वतून. हे बघा इतके मासे, ते पण ताजे ताजे आता इतक्यातच पकडलेले. हे इतके ताजे मासे आहेत बघा, जिवंत डायरेक्ट. आणि त्याची बनवायची आता मासे पोपटी. हे बघा सगळे मिक्स मासे आहेत. आता ना फक्त त्याचं पंख काढायच्यात आणि खवली तितकंच काढायचं. आणि चिरा मारून आहे ना घ्यायच्यात फक्त ते मासे. घे चल पिंके. तिकडं बघा अजून आल्यात रोहिदास आणि शालू आले तिकडं. आणि समंता. तिकडं रोहिदासने चिकन पण आणलंय. किती आणलंय चिकन? 2 किलो. 2 किलो आणलंय. हे बघा. आणि ह्याच्यामध्ये एक मडकं आहे आणि एक डबा आणलाय. तर एका डब्यामध्ये बनवायचंय आणि एका मडक्यामध्ये. बघू आता. डब्यामध्ये ना मासे बनवू आणि मडक्यामध्ये चिकन बनवू आपल्या नेहमीप्रमाणे. हे बघा मोठे मोठे पीस ठेवलेत. आणि ह्याच्यामध्ये चिकन आहे. आणि इथं आहे ना नदीमध्येच डायरेक्ट देऊन बघा इथं ताटामध्ये. त्याने चिकन पण देऊन झालंय. हे बघा बरंच चिकन आहे. हे इतकं डायरेक्ट ताटच भरलंय. आणि ह्या साईडला बघा इकडे ना पिंकीने सगळे मासे ना देऊन पण घेतल्यात. हे झाले का पिंके? 2 राहिलेत अजून. फक्त 2 राहिलेत ना आता. आणि तुम्हाला मासे दाखवतो. हे बघा अशा चिरा मारून घेतल्यात बघा. हे इतके मासे आहेत. आणि हे बनवायचे आता मडक्यामध्ये किंवा डब्यात घालू, नाही का पिंके? हे इतके मासे आहेत. आणि झाले मस्तपैकी साफ पण करून. आणि चिरा बघा एकदमच भारी मारले त्याला. आणि या साईडला हे इतकं चिकन. तर आता बनवायला जायचंय तिकडं पोपटी. या चला. आता चिकनला मी मसाले लावून घेते. ह्याच्यामध्ये ना मसाले लावून घ्यायचे, दही लावायची. सगळे बरेचसे मसाले आणलेत, ते सगळे पहिले तरी लावून घ्यायच्यात.
आणि हे असं आहे ना थंडीमध्येच एकदम भारी असते आणि थंडीमध्येच बनवतात. तर बनवलं आम्ही पण आजच्याला. चिकन मध्ये मीठ टाकून घेते पहिलं, तर त्याच्यानंतर हळद, मिरची पावडर टाकून घेते. यो चिकन मसाला, दही पण टाकते. आता सगळं मिक्स करून घेते. सगळ्या चिकनला मसाले मस्त लावून घेतल्या. त्याच्यामध्ये कोथिंबीर पण घातली आणि ह्या साईड झाली लगेचच तयारी. ह्याच्यामध्ये पाहिलं तर आहे ना भामरोटचा पाला घेतलाय टाकून. गेल्या वर्षी का असं काय केलं नव्हतं आम्ही, भामरोटचा पाला भेटलाच नव्हता आम्हाला. आणि तिकडं रोयदास पण घेऊन आला अजून परत एकदा भामरोटचा पालाच. आणि आता ह्याच्यावरती चिकन ठेवायचंय बघा. पहिल्यांदाच आपण असं करतोय ना. हा, आपण तर पहिल्यांदाच बनवतोय, पण लोक सारखीच बनवून खातात अशा दरवर्षी. आणि काय लोकांनी तर बऱ्याचशा अगोदरच बनवले असं काय, पण ह्या ना ही माझी आहे ना थंडीमध्येच माझी बनवायची असते. पोपटी बनवायची ना तर थंडीमध्येच. तर आता चांगलीच थंडी पडते. आता परत दुसरा थर बघा चाललाय, त्याच्यावरती भामरोटचा पाला आणि मग त्याच्यावरती. आणि आता एक थर तर चिकनचं झालंय, त्याच्यावरती बघा शेंगा. आता ह्याच्यावरती ठेवायचंय चिकन. आणि अजून बघा दुसरी गाडी आली, आता तर मोठेच आले. त्याच्यानंतर बघा चिकनच्या नंतर अंडी घेतल्यात वरतून ठेवून. बरेचसे अंडे आणलेले. माशाला ना थोडं जास्तच मीठ लागते, त्याच्यामुळे ना माशावरती थोडं जास्तच मीठ घातलं. मसाले लावून घेते. हळद, मिरची पावडर आणि यो चिकन मसाला. चिकन मसाला पण माशावरती. हा, चिकन मसाला पण टाकून घेते. लिंबू टाकून घेते आता. चिकन पेक्षा ना माशाचीच पोपटी भारी होणार आहे असं तर वाटतंय मला. हा, इकडे एक जण नवीन माणूस आलाय. वेळा नाही तो. तेल पण टाकलंय त्याच्यात. लय भारी दिसायला लागलेत आता मासे. तर मासे ठेवून घेते. बघा पहिल्यांदाच आम्ही तर बनवली माशांची पोपटी आणि इतके भारी दिसतात ना. मोठे मोठे होते मासे. आणि हे बघा खाली आहे ना भांबरोडीचा पाला हातरलाय आणि त्याच्यावरती आहे ना मासे घातला ठेवून. हे बघा किती भारी दिसायला लागले. आणि त्याच्यावरती आता परत एकदा भांबरोडीचा पाला. त्याच्या खाली पण एक थर आलाय माशांचा आणि त्याच्यावरती पण. आता किती अंडे राहिलेत बरं पिंके? अंडी 6-7 सात असतील. आहे. तर मासे पण ठेवून घेते हा, अंड्यांवरती. आताच लय भारी दिसायला लागलंय. आता बघू कसं बनतंय आपलं हे. पोपटी. या साईडलाच मग पोपटी आपल्याला ठेवायची इस्तूवरती आणि त्या साईडला शेकोटी केली त्यांनी. मीठ टाकला. कारण तर थंडी पण लय वाजते. त्याच्यावरनं बघा मीठ घेतलंय टाकून. आता त्याच्यावर परत भांबरोटीचा पाला. बघा एक तर घेतलंय ठेवून हे चिकन पोपटी. आणि त्याच्यानंतर आहे ना आता मासे पोपटी सुद्धा ठेवून घ्यायची. तर बघा डब्बा तिकडं. हे बघा दुसरा डब्बा आलाय तिकडं.
आता ह्याच्या गोल राऊंडला ना आता सरपण लावायचंय. हे बघा इतकं सरपण आणलंय, मोठी मोठी पण लाकडे. घ्या लावून आता पटापट. हे घ्या चला पिंके पटापट आता. दोन ठिकाणी ना पपटी बनवल्या, त्याच्यामुळे ना जास्त सरपण घातलंय, परत कमी नको पाडायला. आता ना तो पलीकडचा जो मासे घातलेले ना त्या डब्यामध्ये तो काढून घेणार आहे साईडला. आता ते नाही सांडणार म्हणायला, कारण तर आहे ना त्याला तर झाकण आहे. आणि मेन म्हणजे ना मडकं पण फुटलं या साईडने थोडं. हे बघा हे तर झालंय आणि त्याच्यामधून बघा किती वाफ निघते. राहून दे चल तोपर्यंत. हे बघा हे एकदमच भारी झाला असणार आहे. त्याच्यामध्ये मासे आहेत ना, त्याच्यामुळे ना हे अगोदर काढून घेतलं आम्ही. माशांना शिजायला काय जास्त उशीर लागायचा नाही. आता नाही मडकं पण घ्यायचंय काढून, पण ते ना एका साईडने तर फुटलंय बघा इथं एवढ्या जागेमध्ये. आणि ते ना आता एकदम जपूनच काढायला लागणार आहे साईडला. तर डबा घेतला आम्ही काढून, पण मडकं आहे ना बाकी अजून काढायचं. हा सारीत घ्या त्या साईडला, असं ढकले ढकले घ्यायचं हळूहळू. हा तसंच. आणि त्या साईडला जाऊन फुटलं तरी काय नाही वाटायचं, मग तिकडे खाता येईल. घेतलंय बघा त्यांनी लय मोठी चिर गेलेली, तुम्हाला दाखवतोय परत एकदा जवळून. पण घेतलंय बघा एकदम भारी. हे बघा इथला तुकडाच साईडला गेलेला, चिर बघा किती मोठी गेली त्याला. हे बघा अजिबातच असं ना उचलून तर निघालच नसतंय, त्याच्यामुळे ना असं घेतलंय यांनी सारीत. आणि निघाले आता एकदमच भारी. येतं ना काहीतरी हातरायला लागणार आहे, आणि मग ते सगळे ना खालीच होतो आपण. बघा त्या साईडनी पण अजून 2 माणसं आल्यात. आणि आता आहे ना नेमकं झालंय आमचं. हे बघा इकडे साईडला पण काढून घेतलंय. आता आहे ना फक्त वाटायचं बाकी आहे, मग तुम्हाला दाखवतोयच. पहिलं ज्यांना चिकन ओतून घेतात ह्याच्या. बाजूला 2 अंडे तर फुटलेले वाटतात त्याच्यामध्ये. दिसतंय ते एकदमच भारी. आता ना तिकडं चिकन तर एकदमच भारी शिजलंय. आणि आता करायची लगेच सुरुवात. आणि त्याच्यानंतर आहे ना तिकडं मासे पण आहेत, ते पण घ्यायच्यात काढून. पोरांनी तर एकदम लवकरच केली सुरुवात. हे झालंय ना पिंके. हा झालंय. आता आहे ना माशांची पोपटी काढायची बाकी आहे, तर घेतोय आता काढून. आणि बघू मासे कसे झालेत ते. मासे तर एकदमच भारी झाले असणार आहे. हे खालच्या साईडचं आहे ना काढून घ्यायला लागणार आहे. जळायला आहे ना तो, ते पत्र्याचा आहे ना डब्बा तो, त्याच्यामुळं. मासे बघा किती भारी दिसतात, कडक कडक झाल्यात मस्त. हे सगळं आहे ना पाल काढून घे त्याच्यामधलं. लय गरम आहे. या साईडला बघा समांताला एक चिलपे दिली, ही बघा इकडं. आणि ती तर मोबाईलच घेऊन ये, बारक आहे त्याच्यामध्ये कायच नाही. हे समंता कसं लागतोय मासा? छान लागतोय का? कसं लागतंय सांग बरं जरा टेस्ट. एकदम भारी लागते. डेंजर डेंजर. पहिल्यांदाच बनवलंय आपण तर हे असं.
या साईडला पण सुरुवात केली आणि पहिलं तर आहे ना अंडी घ्या. हा अंडी घातल्यात. मासे पण खाऊन बघा, एक नंबर लागतात. ते पण ना पाण्याच्या शेजारी बघा, इथं मागच्याच बाजूला नदी आहे, ती पण इंद्रायणी नदी. ही बघा इकडं पाणी आहे नदीचं आणि इथं बघा पाण्याच्या शेजारी एकदमच भारी बघा. त्याच्यामध्ये शेंगा पण होत्या आणि हे मासे आणि अंडी पण आहेत. तर सगळे तर बोलतात एकदमच भारी झालंय. आम्ही इकडच बसलोय, तिकडे जागा नाही होत म्हणून साईडला बसलोय. शेंगा बघ बरं कशा झाल्या, शिजल्यात का नाही. बघ ना कसे दिसतात डायरेक्ट. मस्त शिजल्या दिसतात, एक नंबर लागते. त्या साईडला सगळे जण बसल्यात. पहिली तर मासे, पोपटी, त्याच्यात हे पण टाकलंय काय, हरभरा. बरं. मी तर अंड घेतलं या साईडला पहिलं तर. हे बघा ते पण एकदमच भारी शिजलंय. आणि अंड्याची टेस्ट काय सेमच असते, त्याच्यामध्ये काय बदल होत नाही जास्त. ते आधी आता ना चिकन खायचंय त्याच्यानंतर. या साईडला बघा चिकन खातात आता. शिजलंय किती भारी. चिकन लेग पीस. आता ना सगळं उरकलं आमचं. हे बघा शेवटची आहे ना शेकोटी पण केली आम्ही. इतकं गावात होतं तर पेटवलंय आणि आता हे शेकून जाणार आहे घरी. कारण तर ना लई थंडी वाजते आणि चिकन पोपटी परत माशाची पोपटी सुद्धा आहे ना एकदमच भारी झालेली. तर आता निघालो आम्ही घरी. तर इथून पुढे ना तुम्हाला जास्त काही दाखवायला जमायचं नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.